नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो तुम्हाला एक आता जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये मात्र आता अर्णवचे बाबा आल्यानंतर आणखीन एका कोणत्या सत्याचा उलगडा होणार आहे। म्हणजे तो असा की आता सात्विकाला मात्र आत्महत्या करण्यासाठी भाग पाडणाऱ्या आणि तिच्यावर जबरदस्ती करणाऱ्या वल्लरीचं आणखीन एक सत्य मात्र आता हे समोर येणार आहे। तर म्हणजे सात्विकाही मनाने तिने आत्महत्या केलेली नाही, तर ह्या वल्लरीने मात्र तिला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलेला आहे आणि हे सगळं काही मात्र आता राज शिर्के यांनी ऐकलेलं आहे। तेव्हा आता अर्णवचे बाबा आल्यानंतर मात्र राज शिर्के यांनी आता घरात येता क्षणी वल्लरीच्या कोणत्या पापाचा उलगडा केलेला आहे आणि नक्की पुढे काय होणार आहे आणि आता वल्लरीचं एक नाही तर असे दोन सत्य मात्र आता सगळ्यांच्या समोर कसे येणार आहे आणि शेवटी नम्रता आणि आकाश या दोघांच्या लग्नामध्ये विघ्न आणणाऱ्या ह्या वल्लरीला तिच्या पापाची शिक्षा कशी मिळणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, घरामध्ये रामनवमीचा कार्यक्रम असतो, सगळीकडे मात्र रामनवमी अगदी छान प्रकारे साजरी केली जात असते, पण रावणाचा वध म्हणजे राकेश आणि या घरात घुसून बसलेल्या वल्लरीला मात्र आज त्यांची पापाची शिक्षा मिळणार आहे। तर कारण आता जेव्हा जो प्रसाद आहे रामनवमीचा ईश्वरीने अर्णव या दोघांनी मिळून छान असा बनवलेला आहे आणि तो प्रसाद साधू संतांच्या तोंडी लागायला हवा आणि त्यासाठी मात्र आश्रमातील जे मुलं आलेले आहेत आणि त्या मुलांना मात्र आता तो प्रसाद देऊन अर्णव ईश्वरी आता ज्या मंदिरात जाणार आहे त्या मंदिरात मात्र त्यांना एक खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे। म्हणजे आता घरातील सगळं काही झाल्यानंतर म्हणजे हा राकेशचा जो मोबाईल आहे तर तो ह्या हवालदारांनी आणून दिलेला असतो आणि ईश्वरीला असं वाटतं की आता जर तो मोबाईल आता आपण त्यामध्ये सिम कार्ड वेगळं घातलं आणि राकेशच्या मोबाईलवर जर आता रिंगटोन त्याला जर ऐकू आली आणि त्या रिंगटोनमुळे मात्र आता तो आपला फोन आहे हे ओळखू शकतो आणि काहीने तो फोन जर त्याने उचलला तर नक्की हा जो फोन आहे तर त्याचाच आहे आणि त्याला काहीतरी आठवते, तो हे सर्व नाटक करतोय। परंतु राकेश मात्र खूप हुशार असतो, कारण ईश्वरी आणि अर्णव आपल्याला ह्या सगळ्यामध्ये गुंतवण्यासाठी काय काय प्रयत्न करत आहे हे त्याला माहिती असतं, म्हणून तो मात्र आता ईश्वरी अर्णवच्या सध्या तरी जाळ्यामध्ये काही अडकत नसतो। कारण आता बाळाला घेऊन पळून जाण्याचं नाटक तर त्याने केलं होतं, पण आता बाळाला अंगाई गाऊन त्याने अर्णव आणि ईश्वरीच्या मनामधील आता तो संशय दूर केलेला असतो आणि त्या क्षणी आता नक्की ह्या मोबाईलमुळे मात्र आता हे सत्य समोर येईलच। परंतु राकेश मात्र तो फोन उचलत नाही आणि हा नक्की कुणाचा फोन वाजत आहे, त्याने फोन उचलला पण नक्की कुणाचा फोन आहे असे तो आता ईश्वरीला म्हणजे विचारतो। आता अर्णव बाहेर जातो आणि तो फोन लावत असतो, पण नक्की आता हा फोन याचा नाही हे मात्र आता राकेशने ओळखलेलं असतं आणि हा आपल्याला फसवण्याचा एक डाव आहे हे त्याला नक्कीच माहिती असतं, म्हणून तो काही फोन उचलत नसतो। त्यानंतर मात्र आता जे काही झालेले आहे तर त्या नुसार मात्र आता ईश्वरी अर्णव जवळ येतात। ईश्वरी आणि अर्णव म्हणतात की खरंच राकेशला जर गुंतवायचं असेल तर आपल्याला काहीतरी अशी छान चलाकी चालवावी लागेल जेणेकरून मात्र आता हा राकेश आपल्या जाळ्यामध्ये नक्की अडकेल। आता अंजलीला खूप वाईट वाटत असतं, अंजलीला असं वाटत असतं की खरंच आपला नवरा किती चांगला आहे आणि तरीसुद्धा अर्णव ईश्वरी त्याच्यावर असे आरोप करतात। म्हणून आज जेव्हा जोडीने ती पूजा करायला जातात आणि जोडीने जेव्हा राकेश आणि अंजली पूजा करतात त्याच वेळेस मात्र आता गुरुजी त्यांना एकत्र पूजा करायला सांगतात, तर आता राकेश पुढे यायला तयार नसतो, तो अगोदर संकोच करत असतो। परंतु अंजली म्हणते की हे बघा, आता आपण मागच्या वर्षी एकत्र जोडीने पूजा केली होती, आता राकेशला असं वाटत असतं की आपण एकत्र जोडीने पूजा केलेली आहे आणि हिला जर मात्र आता माझ्यावर काही संशय आला पूजा करताना, कारण राकेश जेव्हा आता जोडीने अंजलीबरोबर पूजा करत असतो तेव्हा तो नेहमी मात्र आता अंजलीच्या हातावर डावा हात अगदी ठेवत असतो, आपला डावा हात पुढे करून तो पूजा करायला बसतो आणि अंजली दरवेळेस त्याला मात्र सांगत असते की हे बघा, डावा हात न घेता उजवा हात घ्यायचा आहे आणि आता तेच त्याने केलेलं आहे। आता जेव्हा तो पूजाला बसतो अंजलीला आता ती लक्ष ठेवूनच असते की नक्की आता राकेश काय करतो। राकेश मात्र त्याच वेळेस आता
जो काही तो आपला डावा हात आहे तर तो पुढे करतो आणि डावा हात पुढे करून त्यावर उजवा हात ठेवायला अंजलीचा हात पुढे घेतो. अंजली म्हणते की अहो, हे तर तुमचं नेहमीचंच आहे आणि आजसुद्धा तुम्ही तेच केलेलं आहे. मग नक्की तुम्ही राकेशच आहात. आता राकेश झालं असं म्हटल्यानंतर राकेश लगेच म्हणतो की नाही नाही, आणि मुद्दाम तो आपला उजवा हात पुढे घेतो. अंजलीला काही कळून नाही देता अंजली म्हणते की नाही. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव लगेच लक्ष ठेवून असतात. आणि जेव्हा आता पूजा करायला गेल्यानंतर मात्र गुरुजी जेव्हा हळदी कुंकू लावायला सांगतात, राकेश लगेच घाईने अंजलीच्या कपाळाला हळदी कुंकू लावतो. आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या लक्षात येते की नक्की हा राकेशच आहे, परंतु तो आपल्यापासून वाचण्यासाठी हे सर्व नाटक करत आहे. त्यानंतर मात्र आता सगळं काही झाल्यानंतर अर्णवजवळ आता ईश्वरी येते. ईश्वरी म्हणते की हे बघा सर, हा आपल्याला फसवतोय आणि आपल्याला याच्यापासून सावध राहावं लागेल. तुम्हाला माहिती आहे का सर, आज मात्र याने पूजा करताना जो हात पुढे घेतला होता तर अंजली ताईंना तोच हात कायम राजेश पुढे करताना पूजा करताना पुढे घेत होता आणि आज मात्र तसेच घडलेले आहे. त्यावरती आता लगेच अर्णव म्हणतो की मी सिंदूर, अगं हे तर खरं आहे, कारण पहिल्यापासून जेव्हा हा पूजा करतो तेव्हा मात्र तो असंच हात पुढे घेत असतो. नक्की मला काहीतरी संशय वाटतो, पण जाऊन दे, आता आपण याच्यावर लक्ष ठेवूयात. एक ना एक दिवस नक्की हा आपल्यासमोर येईलच. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आणि हा रावण आहे, ह्या रावणाचा वध नक्की होईलच. त्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, आपल्याला जोडीने आता स्वामींच्या मंदिरात जायचं आहे आणि आपल्याला जो प्रसाद आहे तो प्रसाद मात्र आता सगळ्यांना वाटायचा आहे. साधू संतांना म्हणजे मंदिरात गेल्यानंतरच आपल्याला हा प्रसाद वाटता येईल. प्लीज सर, तुम्ही माझ्याबरोबर येताल का? त्यावरती आता अर्णव म्हणतो की म्हणजे असं का? ईश्वरी म्हणते की तरच माझ्या रामनवमीचा हा जो उपवास आहे तो पूर्ण होऊ शकतो. म्हणून आता ते दोघेही आता राम मंदिरात येतात. राम मंदिरात आल्यानंतर तेथे ईश्वरी आणि आता ह्या म्हणजे अर्णवच्या वडिलांची गाठभेट होते. आणि आता हे सत्य समोर आल्यानंतर जेव्हा आता ईश्वरीला मात्र आता अर्णवचे वडील ओळख सांगायला तयार नसतात, पण ईश्वरी म्हणते की मी तुमच्या चिंटूची बायको म्हणल्यानंतर आता ह्या राजेश शिर्के म्हणजे रमाकांतचे डोळे भरून येतात. रमाकांत म्हणतो की माझ्या चिंटूची बायको, पण तुम्हाला कसं ओळखलंस पुरी? ईश्वरी सगळं काही सांगते. ईश्वरी आता घडलेला सगळा प्रकार सांगते. माझ्या आईला कसे दोषी ठरण्यात आलेले आहे आणि जेव्हा आता माझं लग्न झाले होते तेव्हा या सत्याचा उलगडा झालेला नव्हता, पण असं कोण व्यक्ती आहे घरात की ते फोटो त्या व्यक्तीने परत आणलेत आणि त्या फोटोमुळे अर्णव सर माझा आणि माझ्या आईचा स्वीकार करत नाही. इतक्या दिवसांचं आमचं लग्न झालेलं आहे, पण आमच्या लग्नात अजूनपर्यंत असं पूर्णत्व काही आलेलं नाही. प्लीज बाबा, तुम्ही घरी चला, घरी येण्याची वेळ आहे. त्यावरती बाबा म्हणतात की अगं, त्या घरात तर येऊन तर काय करू? माझी सात्विका मला सोडून गेली. परंतु हे बघ, माझी सात्विका का सोडून गेली याचं कारण जर तुला माहिती असेल तर ते कारण आज मी तुला सांगतो. कारण त्या घरात ती वल्लरी आहे. त्या वल्लरीमुळे आज आमच्या संसाराचा विस्फोट झाला. परंतु माझ्या अर्णव अंजलीचं नशीब चांगलं, म्हणजे तिच्या आजीने आणि आता मामाने त्यांचं संगोपन केलं, त्यांना वाढवलं आणि माझा अर्णव इतका मोठा झाला. माझी अंजलीसुद्धा इतकी मोठी झाली, असं वाटतं की डोळे भरून त्यांना बघावं. आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे, प्लीज तुम्ही घरी चला. त्यावरती रमाकांत म्हणतो की अगं, ती वल्लरी अशी व्यक्ती आहे, त्या वल्लरीने तर हे सगळं घडून आणलं होतं. पण आज मी तुला आणखीन एक सत्य सांगत आहे. माझ्या सात्विका कधीही आत्महत्येला तयार नव्हती. माझ्या अर्णव आणि ईश्वरीला तिला कधीही सोडून जायचं नव्हतं, पण तिने जे दागिने वगैरे आहे तर ते सगळे वल्लरीच्या हातामध्ये दिले होते. ज्या क्षणी हा प्रकार घडला होता त्या क्षणी मात्र मला नशेचं औषध दिलं गेलं होतं आणि मला चक्कर येत होती. पण त्या चक्कर येत असताना मी मात्र घरी आलो होतो. सात्विकाला हे सर्व खोटं आहे, सात्विका तू यावर विश्वास ठेवू नको, हे सांगण्यासाठी मी घरी आलो होतो. परंतु तेथे घडल्यानंतर जो काही हा प्रकार घडलेला आहे, कारण जेव्हा मी मात्र घरी आलो त्यावेळेस मात्र वल्लरी सात्विकाचे कान भरत होते की आता तुम्ही जगून काय करणार आहे? तुमच्या नवऱ्याने इतकी मोठा तुमचा विश्वासघात केलेला आहे आणि आता तुम्हाला बाहेर तोंड दाखवण्याची सुद्धा जागा राहिलेली नाही. इतकं काळ तोंड तुमच्या नवऱ्याने केलेलं आहे, मग तुमचा जगून तरी काय उपयोग? आता सात्विकाच्या मनामध्ये तिने इतकं विष भरलेलं होतं. सात्विकाला खूप टेन्शन आले आणि सात्विकाने इतक्या घाईने हा निर्णय घेतला.
त्या रात्री मला असं वाटलं होतं की आज सात्विकाचा राग शांत होईल आणि सात्विकाचा राग शांत झाल्यानंतर मी तिला समजावेल. परंतु जेव्हा सात्विकाने आत्महत्या केली तर वल्लरीने तिला आत्महत्येला भाग पाडलं होतं की तुमचा जगून काय उपयोग आहे, तुम्ही नाही जगला तर चांगले होईल, नाही तर लोक आमच्या तोंडामध्ये शेण घालतील, असं आता ही वल्लरी मात्र माझ्या सात्विकाला म्हणाली होती. आणि त्याच रात्री जे दागिने वगैरे आहे ते सगळे सात्विकाने या वल्लरीच्या ताब्यात दिले होते. तेव्हा आता हेच सत्य आहे की माझ्या सात्विकाला आत्महत्या करण्यासाठी या वल्लरीने भाग पाडलं होतं. त्यामुळे हे ईश्वरी, काही झाले तरी ही वल्लरी आहे ना, दिसते तशी नाही. कारण ह्याच बाईमुळे आज तुझी आईसुद्धा म्हणजे या सगळ्या संकटात गुंतलेली आहे. तिची बिचारीची काहीच चूक नाही. आणि आज अर्णव तुझा रागराग करतो, तुझ्या आईचा रागराग करतो, हे खरंच मला माहिती नव्हतं. पण मला आज घरी यायला हवं, कारण आज मला घरी कधीही यायचं नव्हतं, घरी पाऊलसुद्धा टाकायचं नव्हतं. पण ईश्वरी तुझी साथ जर असेल तर मी आज घरी येणार आहे. आणि घरी आल्यानंतर मात्र आता जे काही घडेल आहे तर त्या सगळ्याला मी सामोरं जाणार आहे. तर तेव्हा आता मित्रांनो, ईश्वरीने आता अर्णवच्या बाबांना घरी आणलेलं असतं. परंतु अर्णव मात्र आता इतका भडकलेला असतो. अर्णव आता आपल्या बाबांना बघून मात्र या घरातून चालते व्हा, या घरात तुझा काही हक्क नाही. पण आता ईश्वरी पुढे येते. ईश्वरी म्हणते की अर्णव सर थांबा, कारण तुम्हाला जर घराच्या बाहेर काढायचं असेल तर तुम्ही एका व्यक्तीला काढू शकतात, ती म्हणजे तुमची मामी. कारण तुमच्या मामीमुळे आज तुमच्या आई वडिलांचा संसार मोडला आणि तुमच्या आईच्या मृत्यूला जबाबदार आहे तर ती तुमची मामी. तर आता बाबा आल्यानंतर मात्र आता अर्णवचे डोळे उघडतात आणि मामीने जे पाप केलेलं आहे तर त्या मामीच्या सत्याचा उलगडा होतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.